सुप्रिया सुळे आहेत. आपण पाहू शकतोय की या ठिकाणी सुप्रियाताई आल्यात. दोन्ही नेत्यांनी जाहीरनामा जो आहे तो जाहीर केलाय. ताई काय सांगाल, कसा जाहीरनामा आहे? दोन्ही दादा आणि तुम्ही एकत्रित येऊन जाहीरनामा केला. एक अतिशय पुणेकरांसाठी जो इम्प्लिमेंट करता येईल असा जाहीरनामा केलेला आहे. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की पुणेकरांच्या सेवेसाठी जे प्रयोग आम्ही करून बघितलेले आहेत वॉर्ड्समध्ये, त्याचं स्केलिंग पुढच्या 5 वर्षात. ताई, महाराष्ट्र वाट पाहत होता दोन गोष्टींची. ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं आणि तुम्ही भावांनी एकत्र यावं. ऍटलिस्ट पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी एकत्रित आलायत तुम्ही. पुढचं हे समीकरण असंच राहील असं वाटतंय आता तरी? बघूया ना, ही फर्स्ट फेज आहे. पुढे पुढे बघूया कसं काय होतंय. आता आम्ही फोकस या भागाचा सर्वांगीण विकास करणं आहे. ताई ना, निवडणूक आहेत स्थानिक पातळीवरच्या, पण भाजपकडून जो प्रचार केला जातो किंवा विरोधी पक्षाकडून, अगदी महेश लांडगेंचं विधान असेल दादांवर केलेलं, आणि काल जे भाजपचे नेते आहेत त्यांनी सांगितलंय की मुंबई ही महाराष्ट्राची सिटी नाहीये. अण्णामलाई जे नेते आहेत दक्षिणेतले, असं बोलणं किंवा प्रचार या स्तरावर नेणं योग्य असं वाटते तुम्हाला? हे दुर्दैवी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पण जी पातळी भारतीय जनता पक्ष, म्हणून मी अनेक वेळा म्हणते की भारतीय जनता पक्ष हा एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता. जेव्हा प्रकाश जावडेकर असतील किंवा बापट साहेब असतील, मी त्यांना ऍक्च्युली मिस करते. जरी आमचे विरोधक असले तरी अतिशय सुसंस्कृत विरोधक होते. आणि एवढी पातळी कधीच सोडली नव्हती. हे नवीन इनकमिंग जे बीजेपीनी सुरू केलंय ना, त्याच्यामुळे दुर्दैवाने एक सुसंस्कृत पक्ष जो भारतीय जनता पक्ष खरंच होता, त्याचे जुने सिनियर लोक खूप सुसंस्कृतपणे राजकारण करत होते, ते आज कुठेतरी हरवलेत. आणि त्याच्यामुळे हे नवीन इनकमिंग जे भारतीय पक्षात आले ना, त्याच्यामुळे त्या पक्षाचं नुकसान झालं आणि महाराष्ट्राचा पातळी खाली जाण्याचं सगळ्यात मोठं कारण ते आहे. पण अण्णामलाईंनी जे म्हटलं की मुंबई इज नॉट अ सिटी ऑफ महाराष्ट्र, हे योग्य वाटतंय असं बोलणं? किंवा नाही, अर्थातच चुकीचं आहे. मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्राचीच राहणार. आणि कोणी त्याच्या विरोधात कट कारस्थान केलं तर आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही मुंबई ही महाराष्ट्रात ठेवण्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली, आमचा जीव घेतला तरी चालेल, पण आम्ही मुंबई महाराष्ट्रातून बाहेर जाऊ देणार नाही. एक शेवटचा प्रश्न, दोन्ही महापालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी दोन्ही गटाचे नेते कष्ट करतायत. ताई, काय वाटतं, काय अनालिसिस आहे तुमचं दोन्ही महापालिका? आम्ही पारदर्शकपणे लोकांपर्यंत चाललेलो आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की पारदर्शक कामाला आणि इमानदार लोकांना निवडून द्यावं आणि चांगलं पुणे शहर व्हावं, याच्यासाठी आम्ही कटिबद्ध. चांगलं पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर होण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं सुप्रिया सुळेंनी या ठिकाणी सांगितलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह अभिजित कोटे, न्यूज 18 लोकमत, पुणे.